हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण सर्वांच्याच आवडीचे साबुदाणा बटाटा पापड बनवतोय. बनवायला खूप सोपे आहेत आणि शिवाय 2 ते 3 वर्ष अजिबात खराब होत नाहीत. हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. लहान मुलंच काय, घरातील सर्वच मंडळी हे पापड अतिशय आवडीने खातात. आणि जेव्हा कधी उपवास आहे ना, त्यावेळेला मात्र झटकीपट हे पापड तुम्ही तळून कुडूम कुडूम असे खाऊ शकता. पापड तर चवीला उत्तमच बनवून तयार होतात. शिवाय अगदी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हे पापड आपल्याला बनवता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे. म्हणूनच व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा. चला पटकन मग सुरुवात करूयात. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड इथे बनवण्यासाठी आपण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून उकडवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे पाव किलो साबुदाणा घ्यायचा आहे. म्हणजे 1 किलो बटाट्यांसाठी पाव किलो साबुदाणा घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता साबुदाणे इथे आपल्याला भिजवण्याची वगैरे अजिबात आवश्यकता नाही आहे. आपण हे साबुदाण्याची पावडर तयार करून घेणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला अगोदर हे साबुदाणे अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत रंग बदलू न देता भाजून घ्यायचे आहेत. असे हे साबुदाणे भाजून घेतले ना की घरीच याची छान अशी पावडर तयार करून घेता येते. किंवा मग तुम्ही साबुदाण्याचं पीठसुद्धा बाजारातून विकत आणू शकता, जे सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे. अशी 0 नंबरच्या चाळणीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. साबुदाणे भाजून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या, म्हणजे त्याची चांगली बारीकसर अशी पावडर इथे मिक्सरमध्ये तयार मिळते. अशा पद्धतीने चाळून घेतली ना की उरलेली वरची जी साबुदाण्याची कणी आहे ती पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यावी, म्हणजे चांगलं पीठ इथे आपल्याला तयार मिळेल. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने पापड तर अगदी झटपट बनवूनच होतात, शिवाय चवीलाही अप्रतिम बनतात. आता इथे मी सर्वच इथे पावडर तयार करून घेते. अशा प्रकारे इथे साबुदाण्याचं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण जे 1 किलो बटाटे उकडवून घेतले होते ना, तर ते बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. पाव किलो साबुदाण्यासाठी 1 किलो बटाटे घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. चला तर सर्वच बटाटे किसून घेऊयात. तुम्ही इथे हे बटाटे स्मॅश देखील करून घेऊ शकता, पण स्मॅश करताना एखादा कुठेतरी जाड बटाटा राहू शकतो. त्यामुळेच पापड लाटताना अडचण येऊ नये म्हणूनच आपल्याला हे सर्व बटाटे अगदी व्यवस्थित इथे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. चला तर सर्व बटाटे किसून घेऊयात. सर्वच बटाटे इथे किसून झाल्यानंतर आपण जी साबुदाण्याची पावडर तयार केली होती, तर ती सर्व पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे. तुमच्या घरातील लहान मुलं जर का हे पापड खाणार असतील तर तुम्ही यामध्ये तिखट नाही घातलं तरी पण चालेल. इथे मात्र मी वाळलेल्या ज्या लाल मिरच्या असतात ना, तर त्या मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेल्या आहेत आणि सोबतच चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. तुम्हाला जर का असं लाल तिखट घालायचं नसेल तरी काहीच हरकत नाही आहे, किंवा मग हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घालू शकता तुमच्या आवडीनुसार. आता हे सर्वच पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, मळवून घ्यायचं आहे व्यवस्थित. पीठ मळवून घेत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. थोड्या वेळकरिता हे पीठ असंच बाजूला झाकून ठेवून देऊयात. 10 मिनिटांनंतर साबुदाणे आणि बटाटे अगदी व्यवस्थित इथे भिजले गेलेले आहेत. आणि आपल्याला पुन्हा हे पीठ जे आहे ना, ते व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे, म्हणजे पापड लाटताना किंवा पापड बनवताना ते फाटणार नाहीत आणि चिरा वगैरे जाणार नाहीत पापडाला. त्यामुळे पुन्हा एकदा मऊसूत अगदी हे पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे पापड बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही इथे गोळे तयार करून घ्या. अगोदरच असे हे गोळे तयार करून घेतले ना की पुढचा थोडासा वेळही वाचतो. साबुदाणे आणि बटाट्याचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित इथे भिजून तयार झालेलं आहे. पेढ्यासारखं अगदी मऊ हे पीठ तयार झालं आहे, त्यामुळे पापड अगदी परफेक्टच बनणार. चला तर पुढची तयारी करूयात. पापड तयार करण्यासाठी इथे आपल्याला अशा प्रकारची कॅरी बॅग लागणार आहे. तुमच्याकडे जर का पापड तयार करण्याचे यंत्र असेल, पुरी यंत्र असेल, रोटी मेकर असेल, तर त्यामध्ये तुम्ही हे पापड तयार करून घेऊ शकता. अगदी उत्तमच आहे. पण सगळ्यांकडेच मात्र हे यंत्र उपलब्ध नसतं, त्यामुळे इथे मी हे पापड असे अगदी सोप्या पद्धतीने इथे बनवून दाखवलेले आहेत. अगदी थेंबभर इथे कागदाला आपण तेलाचा हात लावून घेतलेला आहे. खूप जास्तही सारखं तेल लावायचं नाही. पहिल्यांदा पापड बनवल्यानंतर खूप वेळानंतर आपल्याला तेलाची आवश्यकता लागते, त्यामुळे अगदी एकच थेंब इथे तेलाचा वापर करायचा आहे, जेणेकरून पापड खाली चिकटणार नाही. ताटाच्या किंवा एखाद्या प्लेटच्या मदतीने तुम्ही असे हे पापड तयार करून घेऊ शकता फटाफट. अगदी झटपट हे पापड बनवून तयार होतात. किंवा मग तुम्ही लाटण्याच्या मदतीने हळूवार पद्धतीने जर का हे पापड तयार करून घेतले तरी पण चालेल.
खूप जास्तही तेल लावायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना की पापडांना सुकल्यानंतर तेलाचा वास येऊ लागतो. तर असं करायचं नाही. त्यामुळेच अगदी सांगितल्याप्रमाणे थेंबभर तेलाचा तुम्ही वापर करू शकता. कोणत्याही प्रकारच्या पूर्वतयारीशिवाय हे पापड अगदी फटाफट बनवता येतात. प्लेटच्या मदतीने अगदी गोलाकार आकार देखील अगदी सुबक आणि सुंदर असा येऊन जातो. अजिबात पापड तुटत नाहीत, फाटत नाहीत. मस्त गोल गरगरीत असे हे पापड बनवून तयार झालेले आहेत. पहिल्या दिवशी तर हे पापड मी माझ्या गॅलरीमध्येच फॅनखाली सुकवले आणि त्यानंतर मात्र पुढचे 2 दिवस कडकडीत ऊन या पापडांना दिलेलं आहे. कारण वर्ष ते 2 वर्ष आपण हा पदार्थ टिकवणार असतो. त्यामुळे अशा पदार्थांना, वाळवणीच्या पदार्थांना ऊन देणं फार गरजेचं असतं. संध्याकाळच्या वेळेला यांची बाजू मी उलटपलट अशी करून घेतलेली आहे, म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखे हे पापड वाळले जातील. लाल मिरची मिक्सरमध्ये बारीक फिरून घातल्यामुळे पापडांना टेक्स्चर तर पहा ना, काय मस्त असंच आलेलं आहे. घेतल्यानंतर बघा इथे आपले पापड खूप छान असे वाळून तयार झालेले आहेत. तळून घेताना कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरच हे पापड तळून घ्यायचे आहेत. अगदी छान फुलतात देखील आणि साबुदाणा बटाट्याचे हे पापड चवीला तर अप्रतिमच बनवून तयार होतात. तुम्ही जर का आजपर्यंत कधी हे पापड बनवले नसतील तर अगदी परफेक्ट या पद्धतीने तुम्ही पापड बनवू शकता. बनवायला खूप सोपे आहेत आणि प्रमाणसुद्धा मी तुम्हाला अगदी परफेक्ट दिलेलं आहे. त्यामुळे कोणालाही बनवता येतील इतके सोप्या पद्धतीने हे पापड बनवून तयार होतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.